ओम नमो भगवते वासुदेवाय। देवर्षी नारद आणि त्यांचे पिता श्री ब्रह्मदेव यांच्यात संवाद चालला आहे, चर्चा चालली आहे। विराट पुरुषाचं वर्णन करून झालं, त्यांच्या निरनिराळ्या अंगातून काय काय निर्माण होतं हे सांगून झालं। आणि आता ब्रह्मदेव देवर्षी नारदाला सांगतायत की नारदा, आपण ज्यांच्या अवतारांच्या लीलांचं गुणवर्णन करतो ते फक्त आपल्याला वर्णनच करता येतं, त्या अवतारातलं तत्त्व आपल्याला कळत नाही, ते आपण जाणू शकत नाही। अशा त्या भगवंतांच्या श्रीचरणांना मी नमस्कार करतो। भगवंत कसा आहे, ते अजन्म आहेत, अजय आहेत, म्हणजे ज्याला जन्म नाही त्यामुळे मृत्यूसुद्धा नाही, जन्म नाही त्यामुळे स्थितीसुद्धा नाही, पण तरीसुद्धा ते आहेत, अस्ति मात्र आहेत आणि ते पुरुषोत्तम आहेत, सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहेत। प्रत्येक कल्पामध्ये भगवंत स्वतःला आपल्यामध्येच आणि आपणच सृष्टी निर्माण करतात, त्या सृष्टीचं संरक्षण करतात आणि त्या सृष्टीचा संहारही करतात। भगवंत स्वतः मायेपासून अलिप्त आहेत, त्यांना कुठल्याही अंगानं माया चिकटत नाही, मायेचा लेप राहत नाही आणि ते केवळ ज्ञानस्वरूप आहेत आणि आपल्या अंतरात्म्याच्या ठिकाणी एकरस आहेत। ते निरवयव आहेत, त्यांच्या कुठल्याही प्रकारे अवयव पाडले जात नाहीत, भाग पाडता येत नाहीत। तो एकरस आहे। भूत, वर्तमान आणि भविष्य ह्या तिन्ही काळांमध्ये ते सत्य आहेत आणि परिपूर्ण आहेत। भगवंताचा, परब्रह्म परमात्म्याचा ना कधी अंत लागतो, ना कधी त्याची सुरुवात कुठे झाली हे कळतं। त्यांच्यापासून जरी सत्वरजतम हे गुण निर्माण होत असले तरी त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे गुण नाहीत। ते सनातन आहेत आणि अद्वितीय आहेत। एकमेवा द्वितीयम ब्रह्म असं परब्रह्माचं वर्णन केलं जातं आणि ते सनातन आहेत। सना हे अव्यय आणि तन हा प्रत्यय। तन हा प्रत्यय बऱ्याच ठिकाणी आपण लावलेला बघतो, चिरंतन, अद्यतन, सायंतन, ह्यस्तन। तर तन हा प्रत्यय आणि सना याचा अर्थ आहे कायम, नित्य असणारं। परब्रह्म परमात्मा सनातन आहे, म्हणजे काल होता, आज नाही, उद्या नसेल, कदाचित असेल, किंवा आज आहे, काल नव्हता, उद्या असेल नसेल माहिती नाही, अशा प्रकारची भाषा परब्रह्म परमात्म्याच्या बाबतीत संभवतच नाही। परब्रह्म परमात्मा भूतकाळातही होता, आत्ताही आहे आणि उद्याही असेलच असेल। संपूर्ण चराचर ब्रह्मांड ज्या एका क्षणी भगवंताच्या आद्य संकल्पातून निर्माण झालं, त्याच्यापूर्वी भगवंत होतेच। ते ब्रह्मांड जोपर्यंत त्याची स्थिती आहे तोपर्यंत भगवंत आहेतच आहेत आणि ज्या वेळेला या ब्रह्मांडाचा संहार होईल, त्याचा लय होईल, विलय होईल, प्रलय होईल, त्याच्यानंतरसुद्धा परब्रह्म परमात्मा असणारच आहे। तुम्ही आम्ही काल नसू, आज आहोत, उद्या कदाचित नसूसुद्धा, किंवा आज इथे आहोत, काल दुसरीकडे असू, परवा आणखीन दुसरीकडे कुठेतरी असू। परब्रह्म परमात्मा सगळीकडे सर्वव्यापी, सर्वदेशी आहे। आपण एकदेशी असतो पण तो सर्वदेशी आहे। आपण अल्पज्ञ असतो, तो सर्वज्ञ आहे। आपण अल्पव्यापी असतो, तो सर्वव्यापी आहे। महात्मा लोक ज्या वेळेला आपलं अंतःकरण, इंद्रिय आणि शरीर हे शांत करून घेतात, त्यावेळेलाच त्यांना भगवंताचा साक्षात्कार होतो। पण जोपर्यंत असत्पुरुषांच्या द्वारा कुतर्कांचं जाळं पसरवून त्या परब्रह्म परमात्म्याला झाकलं जातं, त्यावेळेला मात्र परब्रह्माचं दर्शन होऊ शकत नाही। आपल्याकडे जी अवताराची कल्पना आहे, हे अवतार होणं म्हणजे काय की कुठल्या तरी निमित्तानं, कुठल्या तरी काळात काही आकार
धारण करणं, त्याला काही नाम मिळणं, नाव मिळणं, त्याच्याकडनं काही कार्य करणं. भगवंताचे अवतार सामान्यतः 4 प्रकारे सांगितले जातात. क्रियाप्रधान अवतार, विवेकप्रधान अवतार, धर्मप्रधान अवतार आणि ज्ञानप्रधान अवतार. माती जर आपण घेतली तर मातीच्या अनेक वस्तू आपण तयार करू शकतो. मातीचा हत्ती होईल, घोडा होईल, डुक्कर होईल, घडा होईल, आणखीन काही होईल. पण म्हणून त्या आकाराप्रमाणे मातीला दुःख होत नाही. सुवर्णाला कुठल्याही प्रकारचा आनंद होत नाही. त्याच्यातनं कुठलाही जरी अलंकार तयार झाला तरी, तो पायात घालायचा अलंकार असेल, डोक्यावर धारण करायचा असेल, अंगावर मिरवायचा अलंकार असेल, त्या अलंकारामुळे सुवर्णाला कुठल्याही प्रकारचा आनंद किंवा अहम निर्माण होत नाही. केवळ मातीच नव्हे, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतापैकी कोणत्याही महाभूताला कुठलाही आकार आला, कुठलाही नाम मिळालं तरीसुद्धा त्याच्यातून त्यांना कधीही हर्षशोक संभवत नाही. पण ही अवताराची कल्पना अन्य कुठेही अस्तित्वात नाही. चार्वाक तर चैतन्य मानतच नाहीत. आपण अवतार म्हणतो म्हणजे ते जे परमचैतन्य आहे, परब्रह्म परमात्मा आहे, त्याने भक्तांच्या कल्याणासाठी निर्गुण निराकारतेतून एक पायरी खाली येऊन सगुणत्व स्वीकारलं, साकारता स्वीकारली. पण चार्वाकवादी चैतन्य मानतच नाहीत. त्यामुळे ते आकाशतत्व मानत नाहीत. पृथ्वी, आप आणि तेज किंवा पृथ्वी, आप, तेज आणि वायू ह्या 4 महाभूतांच्या मिश्रणातून चैतन्य हे अवांतर उत्पादन निघतं असा त्यांचा सिद्धांत आहे. बाय प्रॉडक्ट आपण जसं म्हणतो. त्यामुळे त्यांच्याकडे अवतार ही कल्पनाच नाही. ते अवतार मानतच नाहीत. जैनांमध्ये सुद्धा तत्पदार्थरूप परमात्मा मानलाय. तत्पदार्थरूप परमात्मा नाहीत, फक्त त्वम पदार्थ रूप जीवत अस्तित्वात असतो. आणि त्या जीवानं स्वतःच्यामध्ये अधिकाधिक शुद्धता मिळवत तीर्थंकर, वीतराग, महापुरुष अशा पदांपर्यंत पोहोचायचं असतं. जैनांमध्ये सुद्धा ही अवतार कल्पना नाही. बौद्ध मतामध्ये सुद्धा तत्पदार्थरूप परमेश्वर नसल्यामुळं अवतार कल्पना नाहीच नाही. आणि अन्य जे पंथ आहेत, इस्लाम, ख्रिश्चन किंवा आर्य समाजी वगैरे, ते ईश्वर जरी मानत असले तरी तो त्यांच्या दृष्टीने ईश्वर हा निराकारच असतो. आणि त्या निराकाराच्या कल्पनेमध्ये इतके अडकलेले असतात की त्या निराकार परमेश्वराला साकार होण्याचं सामर्थ्यच नाही, बळच मिळत नाही. आणि त्यामुळे त्यांच्याकडे सुद्धा अवतार ही कल्पना नाही. पण आर्य सनातन वैदिक धर्मामध्ये ईश्वरच सर्व काही आहे आणि सर्व रूपात आहे हा सिद्धांत आहे. रीता ठावया राघवे बिण नाही हा सिद्धांत आहे. आणि त्यामुळं जे जे काही दिसतं, तुम्ही आम्ही सुद्धा एका अर्थानं भगवंताचेच अवतार आहोत, भगवंताचे अवतारच आहोत. त्यामुळे अवतार ही कल्पना केवळ आर्य सनातन वैदिक धर्मात मानलेली आहे. आणि असे अवतार भगवंताने अनेक घेतले. आपल्याला स्थूलमानाने माहिती आहे की मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कली हे दशावतार आपण मानतो. ह्या दशावतारांच्या आधारावर एक प्रकारे उत्क्रांतीवाद मांडला जातो. पण भागवतात सांगितल्याप्रमाणे 24 अवतार भगवंताचे प्रमुख झालेले आहेत. कृष्णस्तु भगवान स्वयं असं म्हटलं जातं. आणि अनेक अंशावतार, अंशांशावतार, आवेशावतार, जीव ब्रह्मैवनापरः हा सिद्धांत जर स्वीकारला तर प्रत्येक जीव हा परब्रह्माचा अंश असल्यामुळे तोही भगवंताचा अवतारच आहे. फक्त त्या जीवाला आपण परब्रह्म परमात्मा आहोत, आपण भगवंत आहोत
याचं ज्ञान नसतं. ते ज्ञान ज्या वेळेला होईल त्यावेळेला तो स्वतः भगवत स्वरूपच झालेला असेल आणि तो भगवंताचा अवतारच असेल, काही विशिष्ट कारणासाठी इथे आलेला. पुढे देवर्षी नारदांना ब्रह्मदेवानी काय सांगितलं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.